नमस्कार. आज आपण करणार आहोत फ्लावरची भाजी, ती देखील काळ्या मसाल्याची, आणि सोबतच यामध्ये आपण टाकणार आहोत मसूरची डाळ. त्यामुळे ही भाजी इतकी चविष्ट होते की यानंतर तुम्ही लंचसाठी असो की टिफिनसाठी असो किंवा रात्रीच्या जेवणासाठी असो, हीच भाजी अशाच पद्धतीची नेहमी कराल, इतकी छान चविष्ट होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ जर आवडला तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला घेतलं आहे आणि पाणी गरम झाले की त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यायची. पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की स्वच्छ धुतलेली फ्लावर आहे ती चिरून घेतली आहे, ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे. जवळपास 7 ते 8 मिनिटं याला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा फ्लावर आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे. आता कढईमधलं पाणी मी टाकून दिलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला घ्यायचं आहे 2 छोटे चमचे तेल. आता या तेलामध्ये नेहमीप्रमाणे मोहरी टाकून घ्यायची, जिरं टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आलं लसणाची ठेचलेली पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आलं लसूण पेस्ट आपण छान परतून घेऊया, म्हणजे त्याचा उग्र वास येणार नाही. त्यानंतर आपल्याला यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आता छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही फ्लावरची भाजी बऱ्याच वेळेला केली असेल, यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट देखील वापरण्याची गरज नाही, तरीसुद्धा एवढी चविष्ट ही भाजी बनते. खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी होणार आहे आणि यामध्ये आपण डाळ टाकल्यामुळे त्याची एक वेगळीच चव या भाजीची येणार आहे. आता कांदा आता इथे छान परतून झाला आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मसाल्याच्या डब्यामध्ये जो आपला चमचा असतो त्या छोट्या चमच्याने मी 2 चमचे धने पावडर टाकले, छोटा पाव चमचा हळद टाकून घेतला आहे. त्यानंतर लाल तिखट 1 छोटा चमचा टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण काळा मसाला जास्त टाकणार आहोत, त्यामुळे मी लाल तिखट एकदम कमी टाकला आहे. आता काळा मसाला टाकला आहे. काळ्या मसाल्यामुळे या भाजीला अप्रतिम चव येणार आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळे मसाले या फोडणीमध्ये छान परतून घेऊया. साधारण मिनिटभर इथे मी हे मसाले छान परतून घेतले आहे. मसाल्यांना तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तो फ्लावर, जो आपण उकळून घेतलेला आहे तो फ्लावर यामध्ये टाकायचा आहे आणि या मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला ज्या वेळेला आपण फोडणीची तयारी करत होतो त्याच वेळेला मी थोडीशी मसूर डाळ, साधारण पाव वाटी मसूरची डाळ मी भिजू घातली होती स्वच्छ धुवून. खूप जास्त वेळ आपल्याला मसूरची डाळ जास्त भिजू द्यायची नाही आहे, ती थोडाच वेळ आपल्याला तुम्ही फोडणीची वगैरे तयारी करेपर्यंत सुद्धा ती भाजी डाळ छान भिजते. तोपर्यंत ती डाळ भिजवली होती आणि ती डाळ परत एकदा स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घ्यायची. डाळ जास्त गिळगिळीत आपल्याला शिजू द्यायची नाही, त्यामुळे ती एकदम अर्धवट कच्ची आपल्याला ठेवायची आहे, तरच या भाजीची टेस्ट एकदम छान येते. दाताखाली एक छान बाईट येतो त्या डाळीचा, त्यामुळे भाजी अप्रतिम लागते. आता भाजी आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आता यामध्ये किंचित असं आपल्याला पाणी टाकायचे. 2 ते 3 छोटे चमचे यामध्ये पाणी टाकायचे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही, कारण आपला फ्लावर जवळपास 70% अगोदरच शिजला होता आणि डाळीपुरतं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचे आणि परत एकदा 4 ते 5 मिनिटं वाफ देऊन घ्यायची. तर तुम्ही बघू शकताय फ्लावरची एकदम चविष्ट अशी भाजी इथे आपली तयार होतच आली आहे. तेल छान सुटलं आहे साईडनी. गॅस आता एकदम कमी केला आहे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस आता बंद करायचा आणि तयार आहे आपली इथे एकदम छान काळ्या मसाल्याची चविष्ट अशी फ्लावरची आणि मसूरची डाळची भाजी. तर तुम्ही देखील अशा प्रकारची भाजी नक्की ट्राय करा. टिफिनमध्ये द्या किंवा रात्रीच्या जेवणाला सुद्धा तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारची चमचमीत, टेस्टी, अप्रतिम चवीची ही फ्लावरची भाजी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद.